मंडळी, प्रसाद खांडेकरचे चौघुले बाबा आज पुन्हा एकदा सज्ज आहेत त्याला त्रास द्यायला. चला तर बघूया आज ते इथे काय दंगा घालतायत ते. टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौघुले यांचं. त्यांना सांगा सरळ ये आणि लेफ्ट मारलं की आपलं घर आहे. मी बोलतोय ना. हॅलो. हा. नाही तुम्हाला नाही. एक काम करा, हे बघा तुम्ही हायवेला आलात ना. हा बस त्या हायवेवरून लेफ्ट घ्या. लेफ्ट हा आणि तिथून लेफ्ट मारल्यावर सेकंड राईट घ्या. तिथे रेनबो अपार्टमेंट आहे. रेनबो एल्बो कशाला नाव ठेवेल कोण अपार्टमेंटचं. अहो रेनबो तर रेनबोला मराठीत धनुष्यबाण. हा धनुष्यबाण. रेनबोला धनुष्यबाण म्हणतात. काय म्हणतात? आय एम सो सॉरी. रेनबो नाही, अहो इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्य. हा तिथे कोणाला विचारा खांडेकर कुठे राहतात. अहो विचारात कोणी सांगेल. विचारा तर खरा खांडेकर कुठे राहतात. खांडेकर कुठे राहतात? इथं राहतात. तुम्ही कशाला बोलताय मध्ये. बसा ना बाबा. आय एम सो सॉरी. तुम्हाला नाही. हा विचारा ना. मी फोन चालू ठेवला. बोला खांडेकर कुठे राहतात. हा बरोबर तेच. हो मीच आहे अवली म्हाताराचा मुलगा. आय साला बाबा एरियात ओळख करून ठेवले माझी अवली म्हाताराचा मुलगा. अरे मी स्वतःहून केली का ओळख? कमाल करतोस तू. नाही ते माझ्या बाबांना सगळे गमतीने एरियात अवली म्हातारा बोलतात. हो हा ते बरोबर आणून सोडतील. येस हो या मी वाट बघतो. या ओके. कोण येत आहे पशा? हा कोण येत आहे? बसा मला जरा बोलायचं. म्हणजे पशा? बाबा बसा, शांतपणे ऐकून घ्या. बसा. पशा कोणी येत आहे? अहो ऐका माझं. मी म्हणजे वृद्धाश्रमातली माणसं येतात का मला न्यायला? मला नाही राहायचं वृद्धाश्रमात पशा. मला नाही राहायचं. नका ओव्हर ऍक्टिंग करू. ऐका मला नाही राहायचं वृद्धाश्रमात. मला नाही राहायचं वृद्धाश्रमात. हा तर पण दुसरं बालपण असतं ना, ह्यांच्याकडे बघून कळतं. बाबा ऐका मला माझं. नाही राहायचं. मी नाही बोलवलं वृद्धाश्रमातल्या लोकांना. मग कोण येत आहे पशा? शांत व्हा. MHJ नावाचा एक क्लब आहे. हा त्या क्लबचा मला ते मानद सभासद बनवायला इथे घरी येत आहे. क्लब आहे? हो. हॅलो, म्हणजे डिस्काउंट वगैरे मिळेल आपल्याला? नाही म्हणजे डिस्काउंट वगैरे मिळू शकतं. कुठला क्लब कुठला आहे? म्हणजे नॉर्मल बार आहे का छमछम वगैरे आहे? म्हणजे काय कसला मग 3 पत्ती वगैरे खेळू शकतो आपण त्याच्यात? काय बडबडताय छमछम वगैरे. बाबा तुम्हाला कळतंय? अरे बार असतात आणि ना एक मिनिट, हे काय केलं तुम्ही? हे 3 पत्ती आमचा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे ना, आम्ही सगळे 3 पत्ती खेळतो. आणि खेळताना लावता काय? काय नाही, जो हरेल त्याने जिंकणाऱ्याच्या गुडघ्याला मलम बिलम लावून द्यायचं थोडंसं. किंवा तळपायला काशाची वाटी बिटी फिरवायची थोडा वेळ असं. किंवा हात पोचत नाही तिकडे खाजून द्यायचं वगैरे असं आमचं. किंवा दुसऱ्या दिवशी घरी जायचं आणि पाठीला साबण लावून द्यायचा. मी नाही का परवा साटम काकांच्या घरी गेलो तो हरलो म्हणून मस्त पाठीला लावून दिला मी पण. बाबा काय करताय तुम्ही उतार वयात? अरे काय हे बेटा, आमच्या लोकांनी मला विचारलं बाबा रिटायरमेंट नंतर काय करताय. तुम्ही काय सांगू? लोकांच्या पाठीला साबण लावून देताय. अरे आमची पद्धत आहे, नको टेन्शन. बाबा ऐका. क्लब तुम्ही बोलताय तसा छंदी फंदी क्लब नाहीये. नाही आहे. MHJ एक सोशल क्लब आहे. मी जे सामाजिक कार्य करतो ना त्याबद्दल ते मला त्यांचा मानद सभासद बनवून घ्यायला येत आहेत. अरे काय सांगतोस काय? पशा आय एम व्हेरी माझं बाळते. ठीक आहे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. बाबा ऐका, ते आता येतील, त्यांच्यासमोर गोंधळ घालू नका प्लीज. तर मी खूप रिस्पेक्टेड म्हणून त्यांच्यासमोर मला हे करा. तुला क्लबची मेंबरशिप मिळणार आहे. हमरा को लड़का मिल गया क्लब का मेंबरशिप. आले त्यात आले तुम्ही प्लीज. ते जाईपर्यंत बाहेर येऊ नका प्लीज. का सभासद है हमरो को लड़का. नमस्कार. ते अवली म्हाताऱ्याचा मुलगा इथेच राहतात का? मॅडम काय करताय तुम्ही? हे सर आहेत प्रसाद खांडेकर सर. हे सॉरी. ते बाहेरून येताना सतत तेच ऐकलं ना कानात. सॉरी. हरकत नाही. सर तुम्ही उभे का? या ना आत या, बसा या. नाही हो मॅडम काय करताय? तुम्ही माझ्या घरात येताय. तुम्ही बाहेर उभे आहात ना. तुम्ही सॉरी. नाही हरकत नाही. या प्लीज. गोंधळच होता माझा जरा. या ना शामराव. माझा गोंधळ जरा एक्साइट झाल्यात त्या. थँक्यू सर. सर तुम्ही म्हणजे जे काय सोशल वर्क करता सर, हॅट्स ऑफ सर. अरे नाही. आणि सर
MHJ क्लबच्या प्रेसिडेंट आहेत. नमस्कार चेतना भट. हा. नमस्कार नमस्कार हा. मॅडम नमस्कार नमस्कार. आणि मी सेक्रेटरी आहे सर, श्यामराज. हो आपण इतके दिवस बोलतो हो, हो, फोनवर. सर सर Thank you, thank you. तुम्ही तुमचा जो महत्वाचा वेळ आहे तो आम्हाला दिला, थँक्यू हो, सर. नाही, नाही, असं काय. अरे सर हे तुमच्यासाठी. याची काय गरज आहे एक मिनिट हा, एक Thank you, मिनिट thank सर. मॅम मॅम एक फोटो काढा ना. हो हो मी काढते. ते सोशल मीडियावर टाका. थँक्यू 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 माझा 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 पण फोटो. सर 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 हो हो घेऊया घेऊया हे ना सर, हे मी तुम्हाला आमच्या क्लबचं मेंबरशिप लेटर देते. येस थँक्यू थँक्यू हा इकडे इकडे इकडे. थँक्यू थँक्यू अहो ते मला देत आहे ना ते त्यांना- अय्या. नाही नाही हरकत असा गोंधळ होतो माझा नाही, नाही, हरकत नाही, हरकत सॉरी नाही. सॉरी. बसा ना, बसा ना, बस, बसा, बस. तुम्हाला आमच्या क्लबचा मानद सभासद करून घेताना आम्हाला अतिशय आनंद नाही, होतो. मलाही अभिमान वाटतो या गोष्टीचा. आणि सर तुम्ही वृद्धांना अनाथांना जी सढळ हाताने मदत करताना सर म्हणजे कमाल आहे. अशी अशी माणसं दुर्मिळ नाही आहेत हो, हो अहो, आजकाल. कसं आहे राजपूत की आपण मुळात जीवनात येताना काय घेऊन आलोय, इथेच कमवलंय इथेच वाटायचं एवढं सोपं आहे ते. वा क्या वा बात आहे. सर तुमचं मोठेपण आहे हा. तुम्ही हे सगळं बोलताय म्हणजे हे काय ऐका ना साहेब हे काय कर साहेब पाहुण्यांसाठी पाणी आणलंय. अरे कुठे ते? आजोबा 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 आरामात 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 पडाल. सर एक मिनिट इकडे. आजोबा बाबा हे का सॉरी टू से पण एवढ्या वृद्ध माणसाला तुम्ही नोकर म्हणून ठेवलं? नाही हो नोकर नाही आहेत बाबा आहेत ते माझे बाबा बाबा हा, बा- बाबा ते तुम्हाला का साहेब म्हटले मग? किडे प्रेम प्रेम बाबांचं प्रेम आहे माझ्या. नाही सर तुम्ही किडे म्हणालात सर. अहो नाही मी प्रेम म्हटलं नाही, किडे म्हणाला. ऐकलं किड्याच म्हणाला ते. बाबा हे काय करा? बाबा हे नका करू ना ऐका ना बाबा तो कारमध्ये डॅशबोर्डवर बदक असतो ना असं असं करणार तसं वाटतं हे नका करू ऐका माझं. साहेब, पाणी दे साहेब. तुम्ही का आणताय मला कळत नाहीये तुम्ही का करताय. माझं काम आहे ते. रोज दुसरं कोण करत? बाबा, हे सर नका करू. सर तुम्ही हळूहळू बाबा अरे रे रे रे. बाबा आता चुकून झालं. सर आय एम सो सॉरी बाबा तुम्ही आता का करताय हे काय करताय? नका, नका. बाबा इट्स ओके आजोबा हो, काय करताय? कशाला ओरडताय त्यांची? झाली. नाही, 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 ठीक आहे, ठीक आहे. नाही मला काय आहे ना थोडस गारगार वाटलं मला. ठीक आहे हरकत नाही पण तुम्हाला तुम्ही ऐका ना. ठीक आहे बाबा तुम्ही आज नका नका बाबा, तुम्ही आज आज- घालवताय. बसा तुम्हाला खांडेकर असू दे त्यांना त्यांना बसायचं इकडे बसू द्या ना एवढं काय त्याच्या. अहो पण बसा बाबा बाबा बसा तुम्ही बसा, बसा. काळजी बसा, करू बसा. नका बसा. साहेबांसमोर इथे बाबा इथे नाही बसू शकत. नाही, मी बाबा. खाली बसतो. मी खाली बस. काय करतात तुम्ही खाली का बसताय बाबा इथे नाही बसू शकत. आपण खाली का बसताय मी डाऊन टू अर्थ आहे. बाबा बाबा खाली का बसताय वर बसा बरं नाही वरती नाही बसा. नाही. अहो हे नका करू ना बाबा वर- एक मिनिट सर एक मिनिट. शामराव आपण सगळे खाली बसूया. हा, चालेल चालेल मला अहो, काय- कशाला हे करता? अरे काय हरकत चालेल. नाही. अहो, पण खाली बसले काहीच तर हरकत आपण नाही. कसं वर बसणार? मी वरती बसतो हे ऑकवर्ड होत आहे ना कमाल करताय खांडेकर मग तुम्ही पण खाली बसा ना. हे काय आपण काय बसा. माझ्यासाठी नका हवं. मला कळत नाही खांडेकर बसा ना एवढं काय. एक खूप विचित्र वाटतं हो, बसून मांडी घालून आपण सत्कार करतो हे आपण बाबा खाली बसले आम्हाला ऑकवर्ड झालं नाही. बरं नाही वाटणार ना ते. मग मी काय म्हणत होते आता तुम्ही आमचे नाही आपलं म्हणते हा, आता. हा. आपल्या क्लबचे मानद सभासद झालेले हा. आहात तर तुम्ही जे डोनेशन आतापर्यंत दिलंय ना त्याचा आम्ही तुम्हाला सगळा हिशोब देऊ. नाही नाही हिशोब देऊ ना आपण हिशोब देऊ हरकत नाही हिशोबाचं काय मी मुळात हिशोब कधी मागितला नाही तुमच्याकडे पण- मी हे बघा आपलं कसं आहे कार्य करत राहायचं हा असं काही नसतं हे पण आपलं कर्तव्य आहे. बाबा अहो, बाबा काय काय करताय करतायत काय कर काय करताय बाबा रोज मीच करतो. लादी मीच घासतो. हा? सगळे मी पुसतो. दुसरं कोण आहे सर, करायचं? सर, हे- तुम्ही काय- गेल्यावर आता मलाच करायचं सर आहे. तुमच्या अहो, नाही. म्हाताऱ्या वाटणाऱ्या- माझं काम नाही, सुरू एक- झालं. अहो मोलकरीण आहे काय करताय तुम्ही खांडेकर हटू नका साबणाचं पाणी जरा अति झालं साबणाचं पाणी नाही तुमचं अति चाललं इथे या कसं ओरडताय त्यांना? ओरडताय बाबांना घेऊन यायचं सोडून तुम्ही ओरडताय. आणि लादी पुसायच्या आधी डोळे पुसून घ्या स्वतःचे घर सोडून तिकडे तामणकरांच्या जिम मध्ये गेलात या, या, या. बाबा या जाऊ दे, बाबा. जाऊ दे. सावकाश. आराम, खांडेकर आराम. ओरडू नका ओरडू नका. अरे बापरे एक मिनिट
तामणकरच्या जिम मध्ये अनस्फुरे कसे काय? अरे बापरे, ब्रेकिंग न्यूज आहे ही. अनसपुऱ्याची मध्ये म्हणजे तुमच्या वयात काय करतात ना माहिती नाही. माझा तोल गेला. इथे या, आराम, बाबा. आराम, आराम, आराम. हळू पाणी आहे आरामात. खाली हळू आरामात. बसा वरती. बसा बाबा. कळत ना हे का करताय ना बाबा तुम्ही, मला कळत नाही. तुम्ही आज जा ना बाबा. मला बोललो तर बाहेर. और कसं बोलताय खांडेकर तुम्ही? बसू दे ना. त्यांना काहीतरी होतंय का बाबा? काय होतंय? काय आज पकडलं मलाही कळत नाही. काय गुबू गुबू आले हा? त्रास होतोय का बाबा? बाबा ऐका ना, तुम्ही ना बाबा कमी आणि छोटा चेतन जास्त वाटतं. प्लीज मी पाया पडतो, हे नका करू बाबा. पैसे नाही, पैसे मारू नको, पैसे मला शांत. पैसे मारू नको मला. मी काहीच करत नाही बाबा. मारतो काल मारला. एक मिनिट तुम्ही शांत बसा. नाही शांत सर थांबा 1 मिनिट. काय? सर मी रोज वृद्धांबरोबर काम करते. हो मान्य आहे. मला त्यांच्या डोळ्यातल्या वेदना वाचता येतात सर. हा? आणि सॉरी टू से तुमच्या वडिलांच्या डोळ्यात मला आता वेदना दिसते. त्यांचे हाल करता तुम्ही. अहो, एवढे म्हातारे झालेत अजून डोळ्यात मोतीबिंदू आला ना, वेदना कुठून दिसते तुम्हाला? मोतीबिंदू वरून आठवलं रे पाशा. काय? डॉक्टरनी मला बोलवलं होतं. काय? ते म्हणाले की ऑपरेशन करणं गरजेचं आहे, नाहीतर प्रॉब्लेम होईल. फार कमी दिवस उरलेत आता. कुठलं ऑपरेशन? हो डॉक्टर मला म्हणाले की चौगुले तुमचा मुलगा प्रसाद खांडेकर तुमची काळजी घेत नाही. हा? चौगुलेंचा मुलगा प्रसाद खांडेकर कसं काय? ते पहिल्या स्किट पासून लॉजिक राहिलंच आहे ते. दरवेळी हे लिहितात, आज मी लिहिलंय, पण ते लॉजिक मध्ये नका पडू. सोडून देतो. सर थांबा जरा. काय बाबा कसलं ऑपरेशन आहे सांगा मला. काय ना मला माहित नाही. हा? डॉक्टर माझं पोट असं उघडणार, मग ठरवणार काय काढायचं बाहेर काय मला माहित नाही. मला पण लहानपणापासून ऑपरेशन झालेलं नाही तर चुकल्यासारखं होणार नाही ना, म्हणून हो म्हणालो आम्ही. जे येताना पकडले ना ते पण आता चुकलं असेल. बाबा ऐका ना, हे नका करता. मी पाहा काय करताय तुम्ही? असं बोलताय तुम्ही अहो वडिलांची नाही, खाण. असेच ते गमतीदार आहेत माझे बाबा, असं काही नाही. बरं. बोला बोला तुम्ही बोला. या ना या Yes, इकडे, yes. बसा इकडे, बसा इकडे, बसा. इकडे. हा, कसं आहे सर की आपण जे वृद्ध पेशंट असतात ना, त्यांचा इलाज करतो, त्यांचं ऑपरेशन करतो. अच्छा. आमचा म्हणजे MSJ क्लब जो आहे ना, नाही, नाही, बरोबर. म्हणजे त्यांना ऍडमिट करण्यापासून तर त्यांचा डिस्चार्ज होईपर्यंत सगळा खर्च MSJ क्लब करतो. वा वा वा. हा तुम्हाला हवंय का? भाकर तुकडा खातोय मी. तुम्हाला हवा असेल तर घ्या, पाहिजे तर पाण्यात बुडवून मी नेहमी भाकर तर घ्या. काय हो? खांडेकर हे अति झालं आता. खूप म्हणजे नाही, वाईट- नाही वाईट मला आहे. नाही सहन होते. तुम्ही तुमच्या वडिलांना भाकर तुकडा देता, तो पण पाण्यात बुडवून खायला सांगता पाण्यात? खांडेकर. अहो. लाज नाही वाटत तुम्हाला? अहो नाही मॅडम. अहो बाबा ए बाबा, बाबा नको मला मारू नको माझ्या. माझ्या मारू नको मला. हे काय करताय? परवा मारलेला असं चुकतं रे. खांडेकर तुम्ही मारता वडिलांना. नाही, शपथ नाही बाबा. हे अरे अरे केवढा धाक आहे त्यांना. खांडेकर मागे वा. काय करताय तुम्ही? पिझ्झा खातात पिझ्झा. भाकर तुकडा बोला, पिझ्झा खाताय ते. हे पिझ्झा खातायत. मग काय झालं? हा? पिझ्झा खातात मग काय झालं? म्हाताऱ्या माणसाने पिझ्झा खायचा नसतो. तेही आहे. हा काय मुद्दा आहे? हा प्रश्नच नाही आहे. तुम्हाला जी भाकरी वाटली ना, ती पिझ्झा आहे हे मी सांगतोय तुम्हाला. मला वर्षाचा फक्त एकच पिझ्झा मिळतो. तो पिझ्झा 12 महिने पुरून पुरून खातो. या महिन्याचा तुकडा, नोव्हेंबर महिन्याचा तुकडा आहे. आम्ही थोडा पुरून पुरून खाणार. काय करू? शेवंता शेवंता ए शेवंता. बाबा रडू नका बाबा. बाबा नाही रडायचं. शांत व्हा बाबा, शांत व्हा. अरे इथे बाबा रडतायत. बासरी कोण वाजवतंय आता? हेच वाजवतो बेटा. मला शेवंताची आठवण येते. शेवंता मला सोडून गेली. रडू नका बाबा. कुत्रा होतोय बाबा, कुत्रा होतोय. काय बोलताय तुम्ही? शेवंता तुमच्या बायकोचं नाव सुलभाय. खांडेकर शेवंता कोण आहे?
शेवंत कोण? प्राजक्ता माळीचा फोटो घेऊन रडतायत ते. ही माझी आई आहे. हे आहे ना, हे कसे तुम्हाला नाही माहीत. मध्ये प्राजक्ताला सोशल मीडियावर प्रपोज केलं ना, यांनीच फेक अकाउंट बनवून केलंय. बरं एवढ्यावर नाही थांबत. ऍट अ टाइम प्राजक्ता आणि सई दोघांबरोबर फ्लर्टिंग चालू आहे. अनिश जोगला ट्रोल करतात माहितीये. माझ्या सईला माझ्यापासून हिरावून घेऊ नको, नाही तर लक्षात ठेव, हमरेको तुमरेको केलं पकडले गेले हे. मला सांगतायत. खोटं बोलताय तुम्ही, खोटं बोलताय. अहो कसलं? हो खोटं बोलताय तुम्ही. अरे हे काय? अरे त्यांचा चेहरा वडील आहेत बघा, का तुमचे? खरेपणा आहे वडील त्यांच्या आहेत डोळ्यात. अरे कसं समजू यांना आता? तरी मी शामराव तुम्हाला सांगत होते, हे असल्या लोकांचा फक्त दिखावेपणा असतो. कुठला दिखावा? हे अशा मुखवट्याच्या मागे ना लांडगे असतात, लांडगे. ढोंग ढोंग. हे नुसतं दाखवण्यासाठी चॅरिटीचं ढोंग करायचं. गप्पा बसा. बाबा काय होते बाबा गप्पा. हे गेलं लेटर फाडून टाका, मला दाई द्यायचं यांना सभासद. अहो ऐका ना. बाबा काय होतंय? हे घ्या. बाबा ऐका, काळजी करू नका बाबा. मी आहे ना तुमची मुलगी, मी तुम्हाला ह्याच्या जाचापासून सोडवणार. हं? काळजी करू नका. शामराव चला, रोजचं जेवायला मिळत मी नाही. देणार अरे, सगळं तुम्हाला. मिळेल, सगळं सगळं मिळणार. चला यांना आपल्या वृद्धाश्रमात घेऊन जाऊ. चला. तुम्हाला वडिलांसारखं सांभाळणार. आता त्याचा चेहरा पण बघू नका. चला. नाही चला, नाही, नाही. असं काय करता? अरे नाही नाही हे पाशा मेरे को नहीं यार, मस्करी है, मस्करी हे पाशा नाही थांबा. बाबा, काय झालं बाबा? नाही पाशा मस्करी आधी करत सांगा हे किडे का करत होतात? होता. पाशा मग मी बदला घेतला परत. कसला? तू त्यावेळेला नाही का आमच्या वृद्धांची मॅच होती, त्यावेळेला तू अंपायर झाला होतास, मला खोटा आऊट दिला. तेव्हाच मी ठरवलं होतं की तुला असंच वागवायचं म्हणून. अहो 3.5 वर्षापूर्वीची मॅच होती ती बाबा. आता उठते काढाल. मग मी बोलू प्लॅनिंग नका. करतो, प्लॅनिंग करत होतो. नाही ना, नाही, बरोबर 3.5 वर्ष. आहे. तुम्ही यांना घेऊन जाच. हीच माझ्यासाठी मेंबरशिप असेल. जा. नाही, नाही, मला नाही. कळू दे, त्यांनाही कळू दे. जा नाही, घेऊन चला, जा. चला, चला, बाबा, बाबा, चला, तुम्ही. बाबा, जा, 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 अरे जा. पाशा नाही राहत. अरे मेरे को नाही, मेरे को नाही. अरे नाही. खूप झालं. वा 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 वा. चौगुले काकांच्या उंगल्या बघून जाम मज्जा आली. मस्त बहारदार. मकरंदा काय म्हणाल? क्या बात है, बाप रे बाप सादरीकरण. सम्या तुला टायमिंग प्रसन्न झालंय आता, त्यामुळे काय झालंय की तू जे करशील ती पूर्व दिशेत. आणि पशा तू लेखनाबरोबरच तू ज्या ईजमध्ये ते सगळं सादर करतोस, आज त्या सगळ्या ह्याची भट्टी इतकी उत्तम जमून आली आणि त्यामुळे आम्हाला एक फार बहारदार सादरीकरण पाहायला मिळालं. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून अभिनंदन. क्या बात है. वा वा. सई, भलता गोड परफॉर्मन्स होता. फारच आवडलं सादरीकरण. समीरदा इतके गोड आणि नटोरियस आजोबा आहेत, म्हणजे त्यांच्याबरोबर राहणाऱ्याला जरी त्रास होत असला तरी बाहेरचा जो बघणार आहे त्याला फार मजा येते. चेतू मस्त, फार सेन्सिटिव्ह आणि खूप छान रिॲक्शन्स होत्या. श्यामदादा मस्त, व्हेरी नाईस, मजा ये आली. बात आहे. बासरी पाहिजे. वा 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 वा.